भाग एक. अनोळखी वाट. एक भक्त मनात अनेक प्रश्न घेऊन अक्कलकोटकडे निघाला. ओठांवर शब्द नव्हते, पण मनात एकच हाक होती, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी पोहोचताच त्याने काहीही मागितले नाही. स्वामींनी फक्त त्याच्याकडे पाहिले. त्या एका नजरेत त्याला आपल्या दुःखाचे उत्तर मिळाले. भाग 2. बोलता समजले. भक्ताच्या डोळ्यात अश्रू होते. तो काही सांगण्याआधीच स्वामी म्हणाले, काळजी करू नकोस. भक्त थक्क झाला. मनातील गोष्ट ओठांवर आली नव्हती, तरी स्वामींना सर्व कळले होते. भाग 3. रिकामे हात. एक गरीब भक्त स्वामींकडे आला. त्याच्या हातात देण्यासाठी काहीच नव्हते. त्याने नमस्कार केला आणि शांत उभा राहिला. स्वामींनी त्याच्याकडे पाहून स्मित केले. त्या दिवशी त्याला जाणवले, स्वामींना वस्तू नकोत, भक्ती हवी. भाग 4. आईसारखी माया. एक भक्त संकटात सापडला होता. त्याला वाटत होते की आता आपले कोणीच नाही. स्वामींच्या चरणी बसताच त्याच्या मनाला शांतता मिळाली. जशी आई मुलाला बोलताही समजून घेते, तशी स्वामींची माया त्याच्यावर होती. भाग 5. अबोल आशीर्वाद. भक्ताने हात जोडले. स्वामी काही बोलले नाही, फक्त हात वर केला. तो अबोल आशीर्वाद भक्ताच्या आयुष्याला नवी दिशा देऊन गेला. भाग 6. संकटाची चाहूल. एका भक्तावर मोठे संकट येणार होते. त्याला काहीच कल्पना नव्हती, पण स्वामींनी अचानक त्याला एका ठिकाणी जाण्यापासून थांबवले. नंतर त्याला कळले की स्वामींनी त्याचे संकट आधीच ओळखले होते. भाग 7. विश्वासाची परीक्षा. कधी कधी भक्तीची परीक्षा होते. त्या भक्तालाही अनेक अडचणी आल्या, तरी त्याने स्वामींचे नाव सोडले नाही. शेवटी संकट गेले आणि त्याला समजले, विश्वास ठेवला की मन मजबूत होते. भाग 8. अश्रूंची भाषा. एक वृद्ध भक्त स्वामींसमोर बसला आणि शांतपणे रडू लागला. शब्द नव्हते, तक्रार नव्हती. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शाने त्याचे अश्रूच प्रार्थना बनले. भाग 9. हरवलेली आशा. एका भक्ताला वाटत होते की आयुष्यात काहीच उरले नाही. स्वामींच्या दर्शनाने त्याच्या मनात पुन्हा आशा जागी झाली. त्याला जाणवले, जिथे माणसाची आशा संपते, तिथून श्रद्धेचा मार्ग सुरू होतो. भाग 10. स्वामींची नजर. स्वामींची नजर भक्तावर पडली आणि त्याच्या मनातील भीती कमी झाली. स्वामींनी काही मोठे प्रवचन दिले नाही. एक नजर पुरेशी होती, कारण सद्गुरूंचे मौनही कधी कधी 1000 शब्दांपेक्षा मोठे असते. भाग 11. कर्माची जाणीव. भक्ताने आपल्या दुःखासाठी जगाला दोष दिला. स्वामी शांत राहिले. त्या शांततेत भक्ताला स्वतःच्या कर्मांची जाणीव झाली. त्याने इतरांना दोष देणे सोडून स्वतःमध्ये बदल घडवण्यास सुरुवात केली. भाग 12. नावाचा आधार. रात्र काळोखी होती. भक्ताच्या मनात भीती होती. त्याने डोळे मिटून हळूच म्हटले, श्री स्वामी समर्थ. मन शांत झाले. त्याला जाणवले की स्वामींचे नामस्मरण हेच त्याचे खरे बळ आहे. भाग 13. अहंकाराचा त्याग. एक भक्त आपल्या ज्ञानाचा गर्व घेऊन स्वामींकडे आला, पण स्वामींच्या साधेपणासमोर त्याचा अहंकार विरघळला. त्याने नम्रपणे चरणी मस्तक ठेवले. त्या दिवसापासून त्याचे जीवन बदलले. भाग 14. बोलता मिळालेला धडा. स्वामींनी भक्ताला काही सांगितले नाही, फक्त त्याच्या कृतीकडे पाहिले. भक्ताला स्वतःची चूक समजली. कधी कधी सद्गुरूंचे मौनच आपल्याला सर्वात मोठा धडा शिकवते. भाग 15. थांब बाळा. एक भक्त निराश होऊन निघून जाणार होता. त्याच वेळी स्वामींचा आवाज आला, थांब बाळा. त्या 2 शब्दांनी त्याच्या मनातील भीती नाहीशी झाली. त्याला जाणवले, स्वामी आपल्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाही.
भाग 16 रिकाम्या मनाची प्रार्थना. भक्ताकडे मागण्यासाठी अनेक गोष्टी होत्या, पण स्वामींसमोर गेल्यावर तो शांत झाला. काही मागावेसेच वाटले नाही. त्याच्या मनात फक्त एक भावना होती, स्वामी तुम्ही आहात एवढेच पुरे. भाग 17 अनपेक्षित मदत. एका भक्ताला अचानक मदतीची गरज पडली. त्याच वेळी एक अनोळखी व्यक्ती त्याच्या मदतीला आली. भक्ताने मनोमन स्वामींचे स्मरण केले. त्याला वाटले कदाचित मदतीचा हात स्वामींनीच पाठवला असावा. भाग 18 दुःखातील शक्ती. दुःख संपले नाही, पण भक्ताची ताकद वाढली. त्याने स्वामींचे नाम घेत संकटाला सामोरे जाणे शिकले. स्वामींनी त्याचे दुःख नाहीसे केले नाही, पण ते सहन करण्याचे बळ दिले. भाग 19 भक्तीची खरी परीक्षा. सुखात स्वामींचे नाव घेणे सोपे होते, पण संकटातही नामस्मरण टिकवणे ही खरी परीक्षा होती. भक्ताने ती परीक्षा श्रद्धेने पार केली. भाग 20 स्वामींची कृपा. भक्ताला वाटले की त्याच्या आयुष्यात चमत्कार घडला, पण त्याला हळूहळू समजले चमत्कार म्हणजे बाहेरचे जग बदलणे नव्हे, आपल्या मनात विश्वास निर्माण होणे हाच मोठा चमत्कार आहे. भाग 21 चरणांची आठवण. दूर असतानाही भक्ताला स्वामींच्या चरणांची आठवण येत राहिली. त्याने डोळे मिटले आणि मनात स्वामींचे दर्शन घेतले. अंतर असूनही भक्तीच्या नात्याला अंतर नव्हते. भाग 22 शांततेतील उत्तर. भक्ताने अनेक प्रश्न विचारले, उत्तर मिळाले नाही, पण स्वामींच्या सान्निध्यात बसल्यानंतर त्याचे प्रश्नच नाहीसे झाले. त्याला समजले कधी उत्तर शब्दात नसते, ते अनुभवात असते. भाग 23 शेवटची आशा. सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटत होते. भक्ताने शेवटचा आधार म्हणून स्वामींचे नाम घेतले. त्याच्या मनात पुन्हा धैर्य निर्माण झाले. त्याने प्रयत्न सुरू ठेवले आणि परिस्थिती हळूहळू बदलली. भाग 24 अबोल प्रेम. भक्त स्वामींवर प्रेम करत होता, पण त्या प्रेमाला शब्दांची गरज नव्हती. स्वामींच्या चरणी बसणे, नामस्मरण करणे आणि विश्वास ठेवणे हीच त्याची भाषा होती. हेच होते स्वामींचे अबोल प्रेम. भाग 25 स्वामी सदैव सोबत. कथा संपली, पण स्वामींची कृपा संपत नाही. भक्ताला शेवटी एक सत्य उमगले, आपण स्वामींना विसरलो तरी स्वामी आपल्या भक्ताला विसरत नाही. कथेचा कानमंत्र. श्री स्वामी समर्थ हे नाम श्रद्धेने घ्या, मन शांत ठेवा, प्रयत्न सोडू नका आणि संकटात स्वामींचा आधार धरून ठेवा. मनाला भिडणारी 5 वाक्ये. 1. स्वामींना शब्दांची गरज नसते, ते भक्ताचे मन वाचतात. 2. संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा त्याहून मोठी ठेवा. 3. स्वामींचे नाम म्हणजे थकलेल्या मनाला आधार. 4. भक्त दूर जाऊ शकतो, पण स्वामींची कृपादृष्टी दूर जात नाही. 5. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.